वैष्णवी हगवणेच्या प्रकरणामध्ये आणखीन एक महत्त्वाचा अपडेट आहे। वैष्णवी हगवणेच्या लग्नाचा खर्च आता समोर आलाय। लग्नासाठी वैष्णवीच्या वडिलांनी 1.5 कोटींचा खर्च केल्याचं समोर येत आहे। हगवणेंना बडेजाव हवा होता आणि तो करण्यासाठी वैष्णवीच्या वडिलांवरती प्रचंड दबाव होता। आलिशान लग्नाच्या रिसॉर्टचंच भाडं 10 लाखांच्या घरात होतं। लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवरती तब्बल 22 लाखांचा खर्च करण्यात आला होता। वैष्णवी हगवणेच्या वडिलांकडनं किती पातळीवरती किती विविध पद्धतीने पैसे उकळण्यात आलेले होते लग्नाच्या निमित्ताने हे आपल्याला स्पष्ट दिसतंय। 10 लाख रुपये भाडं होतं आलिशान रिसॉर्टचं जिथे लग्न झालं वैष्णवीचं। लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवरती केवळ सजावटीवरती 22 लाखांचा खर्च करण्यात आलाय। 5000 पाहुण्यांना जेवणाचं निमंत्रण होतं। 1000 रुपये प्लेट प्रमाणे जेवणाचा खर्च 50 लाख रुपये होता। पाहुण्यांचे सत्कार आणि कपड्यांवरती लाखोंचा खर्च करण्यात आला होता। लग्नाचं पूर्ण नियोजन इव्हेंट मॅनेजमेंटकडे होतं आणि एकूण 1.5 कोटींचा खर्च वैष्णवीच्या वडिलांच्या मुळावरती अशा पद्धतीने घालण्यात आलेला होता। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, तब्बल 1.5 कोटींचा खर्च वैष्णवीच्या लग्नात केला होता। त्याच्यामध्ये 51 तोळे सोनं दिलं होतं, फॉर्च्युनर गाडी दिली होती। नंतर सुद्धा त्यांच्याकडनं सातत्याने पैसे मागितले जात होते। एकंदरीतच लग्न संस्थेच्या अनुषंगाने एक अतिशय भीषण असं चित्र या निमित्ताने समोर येत आहे। मंदार, पुणे आणि पुण्याच्या भोवताली गेल्या काही वर्षांमध्ये जो नवश्रीमंत वर्ग उदयाला आलाय, या वर्गामध्ये लग्नाला इव्हेंटचं स्वरूप देण्यात आलंय आणि प्रतिष्ठा त्याच्याशी जोडली गेली आहे। त्यामुळे एकानी असं बडेजाव मिरवणारं लग्न केलं की दुसराही त्याची री उडायला जातो आणि त्यातून ही अशी मोठी लग्न जी आहे ती पाहायला मिळतात। एका अर्थाने हुंड्याचा नवीन प्रकार या मोठ्या लग्नांच्या माध्यमातून अस्तित्वात आलाय। या हगवणेंच्या बाबतीमध्ये देखील आपण तेच पाहिलं। वैष्णवीच्या वडिलांकडून त्यांनी मोठा जबर असा हुंडा, खरं तर खंडणी म्हणायला हवी, वसूल केलीच। जसं की 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी वगैरे। मात्र एका दिवसासाठी लग्नाच्या त्यांनी 1.5 कोटी रुपये खर्च करायला लावला। त्यामध्ये एक आलिशान असं रिसॉर्ट भाड्याने घ्यायला लावलं, ज्याचं भाडं एका दिवसाचं 10 लाख रुपये होतं। त्यानंतर जो स्टेज सजवण्यात आला होता त्या लग्नाच्या दिवशी एका दिवसासाठी 22 लाख रुपये त्यावरती खर्च करण्यात आले होते। लोक बोलवण्यात आले होते जवळपास 5000च्या आसपास आणि त्यामध्ये हगवणेंच्याच बाजूने येणाऱ्या लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता आणि एका व्यक्तीची जी थाळी आहे 1000 रुपये, या हिशोबाने 50 लाख रुपये या जेवणावरती वैष्णवीच्या वडिलांना त्यांनी खर्च करायला लावले। पाहुण्यांचे कपडे असतील, त्यांचं आगत स्वागत असेल, त्याचबरोबर इतर सगळ्या गोष्टी असतील, असा मिळून हा खर्च 1.5 कोटी रुपयांवरती गेला। त्यामुळं वैष्णवीचा तर बळी गेला। आपण पाहिलं काय होतंय, वैष्णवीच्या वडिलांनी तिचा संसार पुढे चालावा म्हणून वेळोवेळी ते पैसे देत गेले। अगदी आयफोन सारखी वस्तू देखील जावयाला त्यांनी पुरवली। जो जावई 27 वर्षांचा तरुण आहे, स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी ते घेणं अपेक्षित आहे। हे सगळं आपण पाहिलं या वैष्णवीच्या निमित्ताने। त्यामुळं चर्चा अशी सुरू झाली आहे की ही जी मोठी लग्न आहेत त्याकडे एक सामाजिक विकृती किंवा समाजावरती परिणाम करणारा एक दुष्परिणाम म्हणून या लग्नांकडे पाहिलं जावं अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे। अगदी खरं आहे मंदार, अशा पद्धतीचा खर्च किती वाजवी आहे हे पाहणं गरजेचं आहे। आणि जर हा खर्च कदाचित आपल्या मुलीसाठी त्यांनी हे पैसे ठेवले असते तर खूप वेगळ्या वळणाने तिचं आयुष्य गेलं असतं। लग्नासाठी 1.5 कोटी खर्च करण्यापेक्षा आपल्या मुलीची तजवीज जर त्यांनी केली असती तर त्याचा नक्की फायदा जास्त वेगळ्या पद्धतीने झाला असता। वैष्णवी आज जिवंत असती। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये बाप लेकाची दादागिरी स्पष्ट दिसतेय। घोड्यावरती बसलेला सुशील माझ्या बापाच्या जीवावरती हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा, असं व्हिडिओत बोलताना दिसतोय। त्याच्यासोबत वडील राजेंद्र हगवणेही उपस्थित आहेत आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे।